नमस्कार, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आत्ता वाजलेलं आहे सायंकाळचे 6:15 आणि दिवस आता उशिरा मावळतो. तर मी बारीक करायला घेतलेलं आहे मिरच्या, लसूण, थोडं ओवा, जीरे, कारण आम्हाला बनवायचे आहे धपाटं, थोडक्यात तर थालीपीठ, पण आपल्या भाषेत धपाटंच म्हणतात. तर त्या अगोदर आपल्या चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि माझ्या मोबाईलला एवढा चार्जिंग पण नाही, तर म्हटलं चला इथे लाईटचा थोडा प्रॉब्लेम नसतो मला, म्हणजे 3ला गेल्यानंतर ना तर 6ला इथे लाईट आलेली आहे, बारीक करून घ्यावं म्हटलं. आणि नंतर ना आता मोबाईल चार्जला लावायचा आणि मग काकीला थोडीशी मदत करायची, असं आहे माझं प्लॅनिंग. तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि जे सबस्क्रायबर असतील त्यांनी प्लीज 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 व्हिडिओ बघा आणि स्टे ट्यून गाईज. तर एवढं गरम होते ना, तर चेहरा माझा ऑइली दिसते, कारण मी आज केसांना ऑइल लावलेलं आहे, बऱ्याच दिवसापासून लावलं नव्हतं त्यांना, पण ते असे भुरकट हे होत होते आणि मस्त असं ऑइल लावून त्यांना वेणी घालून दमडून. तर आज हे तर चला बारीक करून घेते आणि थोडं तिखट जरा कमीच करायचं आहे. आई थोडी आजारी आहे, तर तिच्या तोंडाला चव येण्यासाठी म्हणून म्हटलं चला थोडं वेगळं काहीच, ती काही जरा खात नाही आहे म्हणून. तर हे आहे आपलं धपाट्याचं पीठ, पण लाईट म्हणजे संध्याकाळ असल्यामुळे. आणि हे आहे तिखटाचं आणि हे आहे मिठाचं, कारण आनंदीला आणि मला मिठाचं, कारण आम्हाला जास्त तिखट जमत नाही म्हणून, आणि घरी जरा जास्त तिखट लागतं, सो हे त्यांच्यासाठी मळलेलं आहे. आणि आता मी चुलीवरती करणार आहे. तर चला करू लागते मी काकीला, कारण काकी एकटीच आहे. मम्मी गेलेली आहे पुण्याला आणि पूनम गेलेली आहे तिच्या माहेरी. मग आई आहे आजारी, सो मग मी थोडीशी मदत करते तिला. तर काहीच आत्ता वाजलेले आहेत 10 आणि आत्ता आमचं झालेलं आहे जेवण. आणि मी आज जेवण काही केलंच नाही. धपाटे माझे फेवरेट, आणि त्यात कांदा जास्त असल्यानंतर ना अप्रतिम लागतात. तर मी इतकी खाऊन आता मला ना बसा एवढे हे झाले नाही, एवढं माझं पोट फुल झालेलं आहे. आणि आज थोडे सांडगे घातले आईने काकीने वगैरे, त्यावर सांडगे पण झाले. पण इकडे जरा जास्त तिखट असतात, मला काही ते तिखट जमत नाही, त्यामुळे मी धपाटीचं पण मला मिठाचं सेपरेटली हे केलं होतं. आणि ते चुलीवर भाजल्यामुळे तर असे खरपूस इतके भारी लागायचे, काही सांगताच येत नाही. गॉड मी किती खाल्ले, 2-2.5 तरी खाल्ले आज मी. बाकीचं काही भाकरी वगैरे जेवण केलंच नाही, माझं तेवढ्यातच पोट भरलं. आणि आईला थोडंसं बरं वाटत नाही, मग तिने पण अर्धंच खाल्लं. तिला काही एवढं खाल्लं नाही, म्हणजे तिने. बाकीचे आम्ही 4-5 जण आहोत, आणखी म्हणजे 2-3 भाऊ, काका 5, आजी आजोबा 7, मी 1, 8, आनंदी 1, 9, म्हणजे 9 जण आहेत आणखी आम्ही. तर आता मी आनंदी जाणार मंगळवारी किंवा बुधवारी, म्हणजे तरी 7 जण राहतील. हो, तर काहीच गरम होते घरात खूप, आणि बाहेर असं नॅचरल हवेत झोपायला फार मजा वाटते. आज आभाळ पण आलेलं आहे थोडंसं, म्हणून. पण अंथरूण वगैरे टाकलेले आहेत, शक्यतो आम्ही सगळे बाहेरच झोपतो, म्हणजे भारी वाटतं. आणि आनंदीत सगळ्या म्हणजे वाळू आहे, वाळूवरती झोपतो. सगळ्यांच्या हातरूणावर वाळू टाकणार, तिचं 12 वाजेपर्यंत तिचं खेळणं चालू असते, इकडून तिकडं हे होत असते. काकीला आणखी आवरायचं आहे भांडी वगैरे. तर आम्ही सगळे जेवण खेळलेले इकडे आलेलो आहे झोपायला. तर आजचा दिवस असा गेला. आणि मग पोरगी बाहेर त्रास देते छोट्या भावाला, त्या दोघांचं जे नेहमीच चालू असतं. काहीच आजच्या व्लॉगची एंडिंग इथेच करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या पोझिशनवर वाटत असून मी आता फार पेंगाळले झोपीच्या ह्याच्यात, तर राईट. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.